हे बघा मित्रांनो, आपण 12वीच्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करतोय. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे सॉलिड स्टेट. मुळात म्हणजे हे चॅप्टर विदाउट ऑप्शन 3 मार्क्स अँड विथ ऑप्शन 5 मार्क्स. म्हणजे ऑप्शनचं आणि ऑप्शन नसलेल्या प्रश्नांवर हे मार्क्स असतील. आपल्याला सॉलिड स्टेटचा अभ्यास करताना या चॅप्टरमध्ये आपण कोणते कोणते कंटेंट्स बघणार, त्या कंटेंटचा आधी आपण अभ्यास करणार, इन ब्रीफ थोडक्यात त्याची माहिती घेणार आणि नंतर आपण प्रत्येक लेक्चरमध्ये प्रत्येक कंटेंटचा आपण अभ्यास करणार. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असलेलं चॅप्टर आहे. जास्त करून एंट्रन्सला प्रश्न हे जास्त करून विचारले जातात, त्यामुळे याची कन्सेप्ट समजणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपण एक एक करून कंटेंट बघणार आहे. पहिलं आहे त्याचे इंट्रोडक्शन्स. आता या इंट्रोडक्शन्स मध्ये आपल्याला मॅटरचे डेफिनेशन्स, स्टेट ऑफ मॅटर मध्ये आपण सॉलिड, लिक्विड, गॅसेस बघितलेले आहेत. त्यामध्ये आपण सॉलिडचा अभ्यास करणार. आकडे आपल्याला लिक्विड आणि गॅसेसचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण बघणार आहे टाइप्स ऑफ सॉलिड. आपल्याला माहिती आहे यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतील, इथं पार्टिकलचा अर्थ एक तर ऍटम, एक तर आयन्स, एक तर मॉलिक्युल्स म्हणून घेतला जातो. इथं फक्त पार्टिकल हा शब्द दिला जाईल. प्रत्येक वेळेला ऍटम, आयन्स, मॉलिक्युल्स दिले जात नाही, फक्त पार्टिकल शब्द दिला जातो. यामध्ये टाइप्स ऑफ सॉलिड. आता या टाइप्स ऑफ सॉलिड मध्ये आपण 2 टाइप्स बघणार. जो पहिला टाइप्स असेल त्या पहिल्या टाइप्सला म्हणणार आपण क्रिस्टलाइन सॉलिड. आणि 2 नंबरचा टाइप्स बघणार. 2 नंबरच्या टाइप्सचं नाव आहे अमॉर्फस सॉलिड. आता ह्या टॉपिक्स मध्ये क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि अमॉर्फस सॉलिड्स याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टीचा आपण अभ्यास करणार. आधी क्रिस्टल म्हणजे काय, अमॉर्फस म्हणजे काय ते आधी समजणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असलेले क्रिस्टल स्ट्रक्चर सिमिलर का डिसिमिलर यानुसार आपण याचे सब टाइप्स बघणार आहे. त्यामध्ये बघणारे आपण एक आयसोमॉर्फिझम आणि 2 नंबर बघणारे आपण पॉलिमॉर्फिझम. या टॉपिक्सवर एंट्रन्सला शक्यतो प्रश्न विचारला जातो. हे झालं आपण टाइप्स ऑफ सॉलिड. त्यानंतर टॉपिक्स बघणार आपण क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आता इथं आपल्याला क्लासिफिकेशन क्रिस्टलाइन सॉलिड्सचं दिलेलं आहे. आता इथं क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स हा जो टॉपिक्स आहे हा इंटर ॲटॉमिक फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स अट्रॅक्शन नुसार जो क्रिस्टल्स तयार होतो त्यानुसार याचे 4 टाइप्स आपण बघणार आहे. त्यामध्ये जो पहिला टाइप्स आहे, पहिला टाइप्स त्यामध्ये येणार आयोनिक क्रिस्टल येणार. 2 नंबरचा टाइप येणार त्याला म्हणतात कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. 3 नंबर बघणार आपण मेटॅलिक क्रिस्टल आणि 4 नंबर बघणार आहे आपण मॉलिक्युलर क्रिस्टल किंवा मॉलिक्युलर सॉलिड्स. असे आपण 4 टाइप बघणार. त्यानंतर आपण टॉपिक्स बघणार आहे. टॉपिकचं नाव आहे क्रिस्टल स्ट्रक्चर. आता क्रिस्टल ज्या वेळेला तयार होतो असे क्रिस्टल स्ट्रक्चर्स तयार होतात. आता या वेळेला आपण क्रिस्टल स्ट्रक्चर बघणार. क्रिस्टल स्ट्रक्चरचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला हे स्ट्रक्चर डिस्क्राईब करण्यासाठी 2 शब्दांची आपल्याला ओळख होणं आवश्यक आहे. पहिला शब्द आहे युनिट सेल आणि 2 नंबरचा शब्द आहे लॅटिस किंवा बेसिस. युनिट आणि बेसिस हे 2 टर्म्स समजणं आवश्यक आहे. त्यानुसार आपण यामध्ये युनिट सेल आणि टाइप्स ऑफ युनिट सेल बघणार. आता टाइप ऑफ युनिट सेल मध्ये सिंपल युनिट सेल बघणार आपण. त्यानंतर आपण बॉडी सेंटर बघणार, फेस सेंटर बघणार, एंड सेंटर युनिट सेल बघणार. त्यानंतर आपण बघणार पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिस. आता एक क्रिस्टल लॅटिस आहे. या क्रिस्टल लॅटिस मध्ये पार्टिकल्स आहेत, ते ऍटम असू शकतात, आयन असू शकतात, मॉलिक्युल्स असू शकतात. याची जी पॅकेजिंग आहे त्या पॅकिंगचा अभ्यास आपल्याला या टॉपिक्स मध्ये बघायचा आहे. आता या पॅकिंग मध्ये आपण बघणार एक सिंपल क्युबिक क्लस्टर स्ट्रक्चर बघणार आपण. त्यानंतर बॉडी सेंटर बघणार. त्यानंतर आपण फेस सेंटर बघणार. त्याचबरोबर यामध्ये 1 डायमेन्शन स्ट्रक्चर बघणार, 2 डायमेन्शन स्ट्रक्चर बघणार आणि 3 डायमेन्शन स्ट्रक्चर बघणार. त्यानंतर पॅकिंग एफिशियन्सी. आता पॅकिंग एफिशियन्सी म्हणजे काय की ज्याला क्रिस्टल्स तयार होतो, त्या क्रिस्टल्स तयार होत असताना तर त्यामध्ये असलेली ऑक्युपाईज केलेली जागा आणि अनऑक्युपाईज केलेली जागा याचा जो रेशो असतो त्या रेशोला म्हणणार आपण पॅकिंग एफिशियन्सी. जर समजा अनऑक्युपाईड स्पेस म्हणजे न व्यापलेली जागा जर जास्त असेल तर तो सॉलिड कसा राहणार, सॉफ्ट राहणार. परंतु अनऑक्युपाईड स्पेस कमी असेल
तर तो काय राहणार, क्लोजली कॉम्पॅक्ट राहणार आणि हार्ड राहणार. त्याचा आपण इथं अभ्यास करणार. त्यानंतर क्रिस्टल डिफेक्ट ऑर इम्परफेक्शन्स. क्रिस्टल डिफेक्ट म्हणजे काय, दोष. म्हणजे क्रिस्टलायझेशन प्रोसेस होत असताना किंवा सॉलिड्स तयार होत असताना तर त्यामध्ये तयार होणारे दोष. तर त्या दोषचा अभ्यास आपण या टॉपिक्स मध्ये करणार. तर इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, त्याच्यावर प्रश्न हे विचारले जातात बोर्डला सुद्धा आणि एंट्रन्सला सुद्धा. त्यानंतर क्रिस्टल डिफेक्ट नंतर आपण बघणार इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. ही सुद्धा एक फिजिकल प्रॉपर्टीज आहे सॉलिडची. आता इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी फ्री इलेक्ट्रॉन नुसार आपण ती शो करतो. काही जे सॉलिड्स असतील किंवा क्रिस्टल्स असतील यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतील तर इलेक्ट्रिकचे काय राहणार, ते गुड कंडक्टर्स राहणार. परंतु फ्री इलेक्ट्रॉन नसतील ते काय राहणार, इन्सुलेटर. आणि आपण 3 नंबरचा टाईप बघणार. 3 नंबरच्या टाईप्सला म्हणणार आपण सेमी कंडक्टर्स. माहिती आपण कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर्स आपण तिघही प्रॉपर्टीचा आपण अभ्यास करणार. आणि त्यानंतर शेवटचं आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टीज या आपण इथं 3 टाईपच्या बघणार. त्यामध्ये पहिला टाईप राहणार एक फेरोमॅग्नेटिक्स, 2 नंबर राहणार डायमॅग्नेटिक्स आणि 3 नंबर राहणार पॅरामॅग्नेटिक्स. अशा एकूण या कंटेंटचा अभ्यास या चॅप्टरमध्ये आपण एक एक करून बघणार आहे.